हे अतिशय छान असे मोदक आपण बघणार आहोत. नमस्कार, मी दीप्तीज फॅशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मोदक बघणार आहोत अगदी गावच्या पद्धतीने. गव्हाच्या पिठाचे मोदक बघणार आहोत. त्यासाठी गव्हाचं पीठ घेतले, ते चवीनुसार मीठ टाकून घेते. जशी चपातीला आपण मळून घेतो तशी मळून घेते. थोडीशी घट्टसर मळून घेतली आहे किंचित. आमच्या गावी अशाच पद्धतीचे मोदक केले जायचे, गव्हाच्या पिठाचे, मैदा न वापरता. तुमच्या घरी कशाचे मोदक केले जातात, कुठल्या पद्धतीचे केले जातात ते कमेंट करून नक्की सांगा. व तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय तेही नक्की सांगा. तुम्हाला तुमच्या लहानपणीचे मोदक नक्कीच आठवतील. कणिक छान मळून घेतली आहे. आता तेल लावून ती बाजूला ठेवून घेऊया. कढईत 2 चमचे खसखस घेतली आहे. ती कमी गॅसवर व्यवस्थित भाजून घेते. तर कढईत 2 चमचे तूप घेतले. एक अख्खा नारळ मी किसून घेतलाय. तो व्यवस्थित कमी गॅसवर भाजून घेऊया. गॅसची फ्लेम अगदी लो आहे, म्हणजे खोबरं करपणार नाही. ओल्या खोबऱ्याचे मोदक अतिशय छान लागतात. छान कमी लो फ्लेमवर व्यवस्थित छान भाजून घेऊया. छान कमी गॅसवर भाजून घेतलं आहे. तोपर्यंत आपली खसखस गार झाली आहे. त्यात थोडीशी वेलची व सुंठ टाकून बारीक करून घेतलं आहे. एक अख्ख्या मोठ्या नारळासाठी 1 वाटी गूळ खूप होतो, पण तुम्ही तुमच्या चवीनुसार गोड कमी अधिक करू शकता. कमी गॅसवरच एकजीव होईपर्यंत परतून घेऊया. आता त्यातच खसखस, सुंठ व वेलदोड्याची पावडर टाकून घेते.
ते मी एकत्रच मिक्सरला वाटून घेतलं आहे. आता जी कणिक मळली होती त्याची चपाती लाटून घेऊया. आत तेल न लावता नुसत्या पिठावर लाटून घ्यायची आहे. चपातीपेक्षा थोडंसं घट्ट पीठ मळल्यामुळे लाटायला थोडासा वेळ लागतो. चपातीप्रमाणे व्यवस्थित लाटून घेऊया. छान लाटून घेतले, ना जाड ना पातळ अशा प्रकारे लाटून घेतलेले. आता एखाद्या वाटीने अशा प्रकारे त्याच्या पुऱ्या करून घेऊया. असे गोल व्यवस्थित कट करून घेऊया. अशा पद्धतीने केल्यावर मोदक पटकन होतात. गावाकडे अशा पद्धतीचेच मोदक केले जातात शक्यतो, आणि साताऱ्यात तर हेच मोदक केले जातात. आमच्या घरी तर हे आवडीने खूप खाल्ले जातात. आता त्यात केलेलं सारण भरून घेऊया. सर्व लाट्यांवर एक सारखं व्यवस्थित सारण भरून घेते. म्हणजे मोदक वळायला पटकन वळले जातात. तर सारण ठेवून झालेलं आहे आपलं प्रत्येक ह्याच्यावर. आता पटापट आपण मोदक वळून घेऊया. अशा प्रकारे मोदक वळून घेऊया. सर्व मोदक अशाच प्रकारे वळून घेते. तोपर्यंत पाणी ठेवले मी एक पातेल्यात उकळायला व चाळण घेतली आहे. त्यात अशा प्रकारे सगळं मोदक लावून घेणार आहे. सर्व मोदक बनवून झालेत. ते चाळणीत ठेवून घेते. अशा प्रकारे मोदक तुम्ही कधी खाल्ले होते हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांना मनापासून धन्यवाद. आपले मोदक उकडून झालेत. आता तूप लावून हे मोदक खूप छान लागतात. आधी गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवूया. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.